आता तो तिला विचारेल, मिस सावित्री कुठे निघाला? वा, कुठे निघालात? घरी सर. ते कळलं मला. राजीनामा पोहोचला माझ्यापर्यंत. आणि मग त्याने हे जे भिंत बांधून घेतली आहे ना स्वतःभोवती, ती गळून पडेल. तो गुडघ्यावर बसेल आणि तिला म्हणेल, सावित्री मला सोडून जाऊ नकोस, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे सावित्री, आय लव्ह यू. हॅपी एंडिंग होणार, हॅपी एंडिंग. आणि संध्याकाळी तू आणि कृष्णही मला डोक्यावर घेऊन नाचणार आहात, कारण माझ्याच प्लॅन मुळे ते दोघं एकत्र आलेत ना. ताई, हा? ऐका ना, बोला. मी एखादा मुद्दा मध्ये मांडला तर चालणार आहे का तुम्हाला? बोला ना, बोला. प्रिया, म्हणजे मला ना फार गंमत वाटायला लागली. म्हणजे मला असं वाटतंय का मी धृतराष्ट्र आहे आणि तू संजय आहेस. म्हणजे संजयनं महाभारतात रणभूमीवरचं वर्णन केलं होतं आणि तू तिथं चाललेल्या प्रेमपटलावरच्या प्रेमगाथेचं वर्णन करतेस असंच वाटतंय. देव करो आणि तुझी आपल्या तिघांची इच्छा पूर्ण हो. भारी भारी. आता बघच तू, ते दोघं हातात हात घालून येतील आणि म्हणतील, आमचं ठरलंय. दादा, ओ दादा, तुमचं फूल पडलं होतं. थँक्यू. निघालात? वेट अ मिनिट मिस वशिला. हे बघा, तुम्ही जेव्हा नोकरी स्वीकारलीत ना, तेव्हा साईन केलेला कॉन्ट्रॅक्ट आहे. याप्रमाणे जर राजीनामा द्यायचा असेल ना, तर तुम्हाला 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते, जी तुम्ही ऑफकोर्स दिलेली नाहीत. आणि जर तुम्हाला तडकाबडकी राजीनामा द्यायचा असेल ना, तर स्टाफला मिळणारे बेनिफिट्स मिळणार नाहीत. किंबहुना तुमच्या मेडिक्लेमवर आणि इतर गोष्टींवर केलेला खर्च याची भरपाई पण तुम्हाला करावी लागते. आता मिस वशिला, तुम्हीच मला सांगा मी काय करू? नाही म्हणजे 1 महिन्याचा नोटीस पिरियड तुम्ही सर्व करताय की बेनिफिट्स कॅन्सल करू? मिस वशिला, एक गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. बैलगाडी असते ना, बैलगाडी, त्याच्या खालून ना सतत एक कुत्रं चालत असतं. त्याला असं वाटतं की या सगळ्या बैलगाडीचा भार बाबा आपल्याच एकट्याच्या खांद्यावर आहे. आता त्यातल्या तुम्ही कोण हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. पण मिस वशिला, तुम्ही एक गोष्ट ना ती डोक्यात फिट करून ठेवा. मी अर्जुन कौठेकर माजलेला बैल आहे. आणि बैलाच्या जोरावरच बैलगाडी चालते. ते वेगळं सांगण्याची गरज नाहीये.
त्यामुळे आता तुम्ही 1 महिन्याचा पिरियड सर्व करताय की बेनिफिट्सवर पाणी सोडताय, तुमचं तुम्हीच ठरवा. या प्रियाच्या प्लॅनने तर माझीच लेवल झाली. नाही, हरकत नाही. खेळात चुरशीशिवाय गंमत नाही. अर्जुन कवठेकर, मैदानात आणलायस ना तुम्हाला, आता बघ या सावीचा हिसका. प्रिया, आता तू नाही, मी या अर्जुन कवठेकरचा कोंबडा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. नाही तुला या ब्युटीची ड्युटी करायला लावली ना तर बघच. अगं आला आला. ती कुठे पण? अगं लाजत असतील ना, डायरेक्ट फेस कसं करणार. मागस खूप मागास. बघूया काय बोलतोय. कसं वाटतंय बघ, काहीच न घडल्यासारखा. आपण स्वतःहून त्याला विचारावं अशी अपेक्षा असणार आहे त्याची. तुम्ही दोघं असं का बघताय माझ्याकडे? शेवटी स्वतःहून न राहून बोलला बघ कसा. काय काय कुठं काय. दादा सांगून टाक ना सरप्राईज. किती उत्सुकता ताणावी एखाद्याने. हा सांग ना, हो म्हणली का? काय बोलतेस तू प्रिया? कसलं सरप्राईज? अर्जुन, सावित्री मॅडम कुठं राहिले रे? तिलाच आणायला गेला होतास ना तू. कुठे ती? तिच्या प्रत्येक गोष्टीचा तपशील ठेवायला मी तिचा नोकर नाहीये.
मी त्यांना आणायला गेलो नव्हतो. त्यांना 4 महत्वाच्या शहाणपणाच्या कायद्याच्या गोष्टी सांगायला गेलो होतो. त्या सांगितल्या आणि आलो परत. आता या क्षणी त्या कुठे आहेत, काय करतायत, काय खात असतील, काय पित असतील, झोपले असतील का, झोपताना गाणी ऐकत असतील का, किंवा झोप येत नाही म्हणून विहिरीजवळ जाऊन चहा पित असतील का, बटांशी खेळत असतील का, किंवा बोटात पेन धरून त्याच्याशी चाळे करत असतील, मला नाही माहिती आहे. त्यांच्या कोणत्याही गोष्टीशी मला काही देणं घेणं नाहीये. काय होऊन बसलं यार. प्रिया, हे प्रिया, हे बघ, आपल्या कल्पनेचा इमला जरी कोसळला असला ना, तरी एक गोष्ट नोटीस केलीस का तू? काय? अगं येडी का खुळी तू. सावित्री मॅडमच्या एकूण एक सवयी माहिती आहेत त्याला, इन डिटेल. म्हणजे होप ठेवायला काही हरकत नाही का? मग काय म्हणावं काय या तिरसटला? तिरसट म्हणजे किती तिरसट असावं एखाद्यानं? सावे, या तिरसटचा ना काय म्हणजे काहीच अंदाजा नाही बघ. एवढी नाटकं करून काय होईल ना. सावी, तू मला एक सांग, तू हे राजीनाम्याचं नाटक कशाला करायला गेलो होतीस तू? अरे मी नाही, ती प्रिया आली होती माझ्याकडे. मला पण वाटलं की मारू मौके पे चौका, बघू काय होतंय. आणि तू मला शिकवलं होतंस. हा, मी? हो. आपण जर एखाद्या गोष्टीपासून लांब गेलो की ती गोष्ट आपल्या मागे मागे येते. शिकवलं नव्हतं आपल्याला? मग मला पण वाटलं त्याच्या तोंडावर राजीनामा फेकल्यावर येईल मागे मागे. आला पण होता तो, पण माफी नाही मागितली, उलट माझीच ठासली. आता प्रॉब्लेम असा झालाय की 1 महिन्याच्या नोटीस पिरियड वर आहे मी. आता 1 महिन्यात मी नोकरी नाही सोडली तर तो मला हकलून दे. या लफड्याचं काय करायचं ना काहीच कळत नाहीये. प्रिया, काय तर नवीन स्कीम टाकलं, अजिबात अडकू नकोस. आणि काही प्लॅन पण करू नकोस. स्कीम प्लॅन काय बोलताय तुम्ही? काहीच नाही, तू बोल ना. तू बोल, नेमकं काय झालंय? एकदा तिच्याशीच का नाही बोलून घेत? म्हणजे आता तू चिडशील माझ्यावर परत. पण हे जे काही झालंय ना तुझं, मला माहिती आहे त्याच्या मागे सावित्री जायचं कारण आहे. तू का पुन्हा पुन्हा तिचं नाव घेतेस प्रिया? मी माझ्या आयुष्यातून शक्य तितकं लांब करण्याचा तिला प्रयत्न करतो, आणि तुझं काय चाललंय? लांब करायचा प्रयत्न करतोय म्हणजे ती इतकी जवळची झाली आहे का की तिला लांब करायला प्रयत्न करावा लागतोय? हाच प्रॉब्लेम आहे प्रिया. मला नाही आवडत कोणी माझ्या इतकं जवळ आलेलं. माणसं माझ्या खूप जवळ यायला लागले ना की मला भीती वाटते प्रिया. नाही चालत मला. सतत सतत असं वाटत राहतं की कोणीतरी काहीतरी हिरावून घेणार आहे आपल्यापासून. मी वशिलांबद्दल माझ्या मनात आज मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात हे कन्फेस करतोय की सावित्री मला आवडते.
आजपर्यंत कोणती मुलगी मला जितकी आवडली नसेल ना तितकी आवडली. त्याच्या पुढची स्टेज माहिती आहे तुला की तिला जाऊन सांगणं की मला ती आवडते, आणि त्याच्या पुढची की जिच्यावर माझं प्रेम आहे तिच्यावर विश्वास. तुला हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये प्रिया की माझ्या व्यतिरिक्त मी कुणावरही विश्वास नाही ठेवत. आणि मी जेव्हा जेव्हा ठेवला होता तेव्हा तेव्हा माझा विश्वासघात झालाय प्रिया. आपलं सगळं कुटुंब, आपला बिझनेस, आपल्या फॅक्टरीज, आपलं गावातलं स्थान, हे सगळं डबघाईला आलं होतं. ते मी एकटा सावरू शकलो याचं एकमेव कारण हे, मी कुणावरही विश्वास नाही ठेवत. आणि अचानक आज एक मुलगी येते आणि तिच्यावर मी विश्वास ठेवायचा नाही जमणार प्रिया. पण मग आमचं काय? मी कृष्णाई, विद्याधर दादा, आमच्या कुणावरच तो विश्वास नाही ठेवत. आमची गोष्ट वेगळी आहे. कुठेतरी आपण रक्ताने जोडले गेलोय. एक गोष्ट मी तुला अगदी प्रामाणिकपणे सांगतो प्रिया, उद्या जर तू माझा विश्वासघात, उद्या जर तू सुद्धा माझा विश्वासघात केलास ना, तर त्याची सुद्धा मानसिक तयारी मी केलेली आहे. पण एका अनोळख्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्थान नाही देऊ शकत प्रिया. याचा अर्थ तू कधीच कुणावर प्रेम नाही करू शकणार. आणि कुणावर कशाला प्रिया, मी सांगतोय ना सावित्री मला आवडते. पण बास, ह्याच्या पुढे मी नाही जाऊ शकत. मी सांगतोय ना सावित्री मला आवडते. पण बास, ह्याच्या पुढे मी नाही जाऊ शकत. याच्या पुढे मी नाही जाऊ शकत. दादा, मी तुझं मन नाही बदलू शकत. तू माझ्यापेक्षा सगळ्याच अर्थाने खूप मोठा आहेस रे. पण पण हे सगळं असं असायला नकोय. तू आणि सावित्री ते एकत्र आलात ना. पुढे नको बोलूस. त्याच्या पुढचं स्वप्नरंजन करून झालंय माझं, आणि मी कबूल करतोय ना. पण ते स्वप्नरंजनच असू.
ती माझी रियालिटी नाही असू शकत. आज नाही आणि कधीच नाही. प्रिया, आज मी इमोशनली वीक होऊन वल्नरेबल होऊन माझं मन तुझ्या समोर मोकळं केलं. माझ्याबद्दल तुझ्या मनात थोडं जरी प्रेम असेल ना, तर तू हे कोणालाही सांगणार नाही. सॉरी सर, 2 मिनिटं उशीर झाला. सर, तुमच्या हाताला आज आपल्याला पुण्याला जावं लागेल. फॉरेन इन्व्हेस्टर्स सोबत आपली मीटिंग आहे आणि त्यासोबतच आपल्याला पॉवर प्लांटचा सर्वे करून घ्यायचा आहे. 2 अत्यंत महत्वाची कामं आपल्याला एकाच दिवसात करायची. मला कोणताही हलगर्जीपणा नकोय. Got it? हा ठीक आहे. चांगलं काम केलंय तुम्ही, बघून घेतोय. अरे इथं काय करताय तुम्ही कवठ्या भैरवगड मध्ये? हा, अरे तुम्हाला इंटरनॅशनल लेवलची काय माहिती भीती आहे की नाही? अरे त्या तिकडं तुमच्या त्या पैलवान लोकांचं आंदोलन चालू आहे. सगळे पैलवान अशी एकत्र झाले आणि घोषणा देत आहेत जोर जोरात. ए भैयू, दाजी, अरे हवा का जोका, मोका मिळाला नाही की फोका मारा सुरुवात होईल तुझी. नाही ते दाजी मी त्यांना ऐक. हा एक महत्वाचं काम हा ताबडतोब झालं पाहिजे. नक्की होईल का? नक्की होईल. पॉवर प्लांटचा सर्वे करायला इंजिनियर लोक येणार आहेत. सगळ्यांना चांगलं सडकून काढायचंय. दाजी, एकेकाचा मुर्दा पाडून नाही तुमच्या पायाजवळ टाकलं ना तर नाव भैयू सांगणार नाही बघा. मुडदं नाहीत पाडायचं, मग फक्त सुजवायचंय. हं? अवयव तू निवड, तुला काय सुजवायच्यात ते सुजव. होय दाजी. बांबूचा रंटाटा एकीकडं, वळ दुसरीकडे उमाटला पाहिजे. दाजी, एकेकाच्या टाळक्यात असा बांबू घालतो ना टन्नू घेऊनच जातील बघा घरला. आणि शानपारा करत असाच जाऊ नको. हं? तोंड झाकून जा. अरे असं नाही, हो बारा झाकून जा, नाहीतर पोलीस तुझ्या डोक्यात टन्नू काढते. बस दाजी, काम झालं म्हणून समजा. शाबास. येतो. ऐ ऐका र, बेडक्या फुगवा आणि चला माझ्या बरोबर. अजिबात घाबरायचं नाही. हा हा भैयू तुमच्या बरोबर आहे आज. तुमची ताकद आणि माझी मेहनत. काय वाटतं? दाजी, फडके, येस सर. आज मी आणि सावित्री पुण्याला जातोय. तुम्ही आपल्या इंजिनियर्स सोबत सर्वेला जा. आणि लक्ष ठेवा, तसं काही फार महत्वाचं काम नाहीये. फक्त आपला एक माणूस असलेला बरा आहे. ओके सर.
सर एक सुचवू का? तुम्ही फडके साहेबांना घेऊन पुण्याला जाता का? नाही म्हणजे पॉवर प्लॅन मध्ये सुरुवातीपासून ते इन्व्हॉल्व्ड आहेत ना, आणि इन्व्हेस्टर्सच्या मीटिंग मध्ये काही डेटा वगैरे लागला तर ते जास्त मदत करू शकतील माझ्यापेक्षा. मी इंजिनियर्सवर लक्ष ठेवायला जाते ना. नाही बरोबर आहे, तसं इथे काही फार बुद्धीचं काम नाहीये. तुम्ही बसा गपचूप ऑफिसमध्ये स्वतःचं काम करत. हां फडके, येस सर. तुम्ही आला माझ्यासोबत पुण्याला आणि मी सावित्री बसतील ऑफिसमध्ये त्यांचं काम करत. ओके सर. इंजिनियर्स वगैरे सोबत जायची काही गरज नाही, ते त्यांचं काम करतील. याचा स्क्रू नक्कीच पडलाय. काही म्हणालात का? नाही, हेच की तुम्ही सांगितलं तसं मी ऑफिसमधलं माझं काम करते. हा, तुम्ही जाऊन या पुण्याला. येते. अरे टोपी, अरे शाळेत शिकलेलं सगळं आता इथं शिकवणार का? हा, बंद कर ते, बंद कर, बंद कर, चल. कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? सोडा. कोण आहे आम्ही? आता हे तुला स्वर्गात गेल्यावरच कळल. आता ही ओली कर. अरे कर. ऐ, नाक पकड द्याच. आता ही तुझी शिक्षित तुकी सुकायच्या आत तुझी ही सगळी सर्कस उचलायची आणि इथून पळायचं. नाही तर तुझा तंबू मी उखडलाच समज. आणि युअर्स टाइम स्टार्ट आता. हे बघा, आम्ही अर्जुन सरांचे माणसं आहोत. ओय, आता आपण ऐकत नसतो. अरे तिच्या मायला, तिच्या यांना. हा तिरसट म्हणालाय खरं, सर्वेच्या ठिकाणी जाऊ नकोस, पण उद्या काही गडबड झाली तर उगाच प्रॉब्लेम नको. जाऊ दे, त्यापेक्षा एकदा जाऊन बघितलेलं बरं. अरे भुकण्यांनो, सोडा त्यांना. कोण आहे तुम्ही? ऐ, तुझा काय संबंध? ए, माझा काय संबंध ते नंतर सांगते. अरे तुमची काय तोंड दाखवा. अरे ज्याच्यात हिम्मत असते ते असे तोंड नाही लपवत. आहे तिकडं. मायला तुझ्या पोरी.
ए चाहतर सावे, तुला नाही तू शानपण करायला कोण सांगितलं होतं? हे मामा बारीकशी जखम झाली आहे, होईल उद्यापर्यंत बरी. ती माणसं कोण होती ती सांग. नाही एकेकाला खोलून इसकरून टाकला का नाही, नाव दीपू सांगणार नाही. मामा आपण हे सगळं नंतर बोलू, आधी घरी चला बरं. हे म्हणजे का नाही, पंक्तीत हु म्हणून हुग्गी वाढली की सपिलुशिवाय उठता येत नाही, तसं काहीतरी झालं हे सगळं. बरोबर आहे तू. आईला या लव्ह स्टोरी मध्ये ऍक्शन ड्रामाच लय व्हायला लागलाय. सावे, माझंच चुकलं. तुला तवाच थांबवलं असता की नाही तर या लफड्यात अडकलोच नसतो. अरे मामा, या जर तरच्या गोष्टी करून काही फायदा आहे का आता? या गोष्टी ना 10 मार्काच्या निबंधासाठी असतात. ते तसं ना, मी पंतप्रधान झालो असतो तर, मी पायलट झालो असतो तर. चमके, मी जोक करत नाहीये. त्या गावच्या राजकारणाशी आपला काय संबंध? चला पटकन आटपूया, निघून जाऊया. बास झालं इथलं काम. सावित्री, आई साहेब, कशी आहेस बाळा? मी बरी आहे आता. अगदी थोडंच खर्चटलंय, फार काही नाही. अगं मग फोन करायचा ना आम्हाला. विद्याधरला नाही तर बलरामला तरी कोणीतरी आलं असतं. बर, कोण होते ते लोक? काय माहित नाही बघा. त्यातल्या एकाला तर फनकवलंय मी, पण त्याचा चेहराच नाही दिसला. पोलीस तपास करतील. एकदाच पोलिसांनी घरातच आणून ठेवा म्हणून सांग. सारखं सारखं बोलवत बसाय नको. अर्जुनला येऊ दे. ही लोक कोण होती ना, त्यांना पाताळातून शोधून काढल माझा अर्जुन. बर, तू चल आधी गाडीत बस. दीपकराव, आम्ही रिक्षा थांबवल्या, रिक्षात नाही येतो. चल चल बरं, तू चल. प्रिया, मी जाऊ का? अगं थांब, इतक्यात काही तुझी सुटका नाहीये. आता लंबा कार्यक्रम आहे आपल्याकडे. म्हणजे कृष्णाई येणार, मीठ मोहऱ्याने तुझी दृष्ट काढणार, अंगारा लावणार, अश्रू ढाळणार. हे सगळं काही इतक्यात संपत नसतंय. तू थांब. हॅलो मस्कर, मी डॉक्युमेंट्स आणायला आलोय. नाही, मला कळलं ते हल्ल्याचं. हो, मला हल्ला झाल्याचं सांगितलं. मी सुशीला, काय झालं तुम्हाला? तुम्ही गेला होतात का सर्वेच्या ठिकाणी? अहो, मी तुम्हाला सांगितलं ना जाऊ नका म्हणून. सर, माझ्याच वेंधळेपणामुळं पडली. म्हणजे मी गेले होते ऑफिसला. मी तिला म्हणलं की पिक्चरला जाऊया आपण. आणि मग पाणी सांडलं माझ्या हातून. नेमकं त्याच्यावरच तिचा पाय पडला आणि सटकली. व्हॉट नॉनसेन्स. ही ऑफिसची कामं टाकून तुम्ही पिक्चरला जाताय? नाही सर. आता बॉसचीच बहीण म्हणते चल म्हणल्यावर काय म्हणेल ती? ऑफिस मध्ये काही फार काम नव्हतं म्हणली. मी म्हणलं चल. दिस इज रिडिक्युलस. तिथे आपल्या लोकांवर हल्ला झाला आणि तुम्ही पिक्चरला जाताय मी सुशीला. मी सॉरी म्हणते. सॉरी. तिला नको ओरडूस उगाच. माझ्याकडे वेळच नाही या गोष्टींसाठी. ते हल्ला झालेलं बघायचे, पोलिसांशी बोलायचे, डॉक्युमेंट्स. दिस इज रिडिक्युलस. तिथे आपल्या लोकांवर हल्ला झाला आणि तुम्ही पिक्चरला जाताय मी सुशीला. माझ्याकडे वेळच नाही या गोष्टींसाठी. ते हल्ला झालेलं बघायचे, पोलिसांशी बोलायचे, डॉक्युमेंट्स.
तू का खोटं बोललीस? अगं प्रिया, आज मी इमोशनली वीक होतो. माझं मन तुझ्या समोर मोकळ ठेव. माझ्याबद्दल तुझ्या मनात थोडं जरी प्रेम असेल ना, तर तू हे कोणालाही सांगणार नाही. तुला असं वाटतंय का की खरं सांगितलं असतं तर अर्जुन सर चिडले असते माझ्यावर? अगं इंजिनियर्सवर हल्ला झालाय हे कळलं तर तो म्हणला पोलीस कंप्लेंट करतो. तर सावित्रीवर हल्ला झाला हे जर त्याला कळलं ना तर तो म्हणेल जगाला आग लावतो. आणि जर तसं झालं ना तर खूप डेंजर होईल. खरंच. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुला दादाच एक दिवस देईल, होपफुली. अगं प्रिया, मी कृष्णाईचं कुठवर आलं बघून येते. मामा म्हणतोय ते खरंच पटायला लागलंय. कुठून या लफड्यात अडकलो काय माहिती. सगळीच जरा डोक्यावर पडली. अशी का बोलली? तिरसटला खरं सांगितलं असतं तर खरंच जगाला पेटवून दिलं असतं का त्याने माझ्यासाठी? का डोक्याचा भुगा झालाय माझ्या तर. तुम्ही कोणीच त्या मारेकऱ्याचा चेहरा नाही बघितला? नाही साहेब, सगळ्यांचे चेहरे झाकलेले होते. फक्त एवढा एक व्हिडिओ आलाय, दाखव रे. आम्ही इन्स्पेक्शन करत होतो त्यावेळी व्हिडिओ शूटिंग करत असताना हा व्हिडिओ कॅप्चर झालाय. मला पाठवा व्हिडिओ, मला पोलिसांना द्यावा लागेल. असं जर पुन्हा झालंच, घाबरू नका, मी असणारच आहे. पण असं जर पुन्हा झालंच तर हाताला येईल त्या वस्तूने ठोकून काढायचं. ते जर झुंडीने येत असतील ना तर आपण आपली एकी दाखवायची. हे पॉवर प्लांट होईपर्यंत असे हितचिंतक भेटणारच आहेत आपल्याला. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रतिकार करा. काही संशयास्पद दिसलं तर मला लगेच कॉल करायचा. मी तशी सिक्युरिटी वाढवतोय, त्यामुळे रिलॅक्स राहा. मीच थोडा गाफील राहिलो, पण आता तसं नाही होणार. त्या बाणगोळ्यांना आधी शोधून काढतो. माझ्यावर हल्ला झालाय असं कळलं तर जगाला खरंच आग लावायला तिरसट? नाही नाही, तो काय असं करायला वाटत नाही मला. पण प्रिया एवढं कॉन्फिडेंटली असं का म्हणाली? या तिरसटच्या मनाचा ना थांब पत्ताच लागत नाही. कसा या नेमका? विश्वंभर म्हणतोय तसा, का आई साहेबांच्या नजरेत तसा, का त्या कामगार बायका म्हणत होत्या तसा देव वगैरे? कधी कृष्णासारखा सुरेल पण आहे, कधी शंकरासारखं तांडव पण करतोय. सावी, चुकलास बघ तुझं. तू ना गाईड वापरून पेपर सोडवायला गेलीस बघ. ते बल्लाळ गुरुजी सांगतात ना तसं सूत्र समजून घेऊन मग गणित सोडवायला पाहिजे. जाऊ दे, मी सगळी डिटेल मध्ये हिस्ट्री काढ. हिस्ट्री काढण्यात तर आपला हातखंड आहे. राधे राधे, कुठलंच काम ठेवत नाही आधे आधे. इग्नोर करू नका सावी ताई. कसं छान वाटते नाही कानाला आणि बोलायला. हे बघ पंकज, माझं आधीच डोकं सटकलंय, त्यात तू आणि मग लेवल करा.
म्हणजे डोकं शांत होईल हो तुमचं. पावसाळ्यातलं ऊन आणि अंधारातला उजेड आहे साविताई. आपलं घरचा आधार आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे साविताई. सावी कसं छान छोट क्यूट आणि खरं नाव आहे नाही. हा, तुम्हाला बोलायची संधी मिळेल तुर्तास माझा आहे का. राधे राधे, कुठलंच काम ठेवत नाही. आधे आधे. ए पंकज, काय टाइमपास करायलायस हा? टाइमपास नाही, खेळ जो तुम्ही मांडलाय हो माझ्या आत्ता सगळं लक्षात येत आहे. मी माझं गबाड उघडलं ना साविताई, आता तुम्हाला याच नावानं हाक मारावी लागणार ना. तुमच्या नावाची गंमत माहितीये का तुम्हाला? म्हणजे तुमचं नाव असं मोठ्याने घेतलं ना की रिवर्ब मध्ये वेगळीच नाव ऐकायला येतात. म्हणजे बघा आपण करून बघूया. म्हणजे साविताई ताई ताई, बिपू मामा चमके के, राधे राधे. दाजी तुम्ही काही काळजी करू नका बघा. अहो त्यांची स्टेशनरी अशी काही विस्कटली का नाही की परत गोळा करेपर्यंत रिव्हर्स मध्ये शाळेत ऍडमिशन घेतील ते. सगळं एकदम शांत बसायचा. एकदम भारी काम केलंस लेका, जिंकलंस. ते कानावर हात का ठेवलाय? काढ ना, काढ काढ. तुझा गाल एवढा टमाट्यासारखा काय झालाय बरं? तू लोकांना हाणलंय पण तुला हाणलाय. अहो काय सांगू दादा, खूप जोरात हाणामारी चालू होती की. आणि तेवढ्या सावित्री आली आणि तुम्ही बनकवली ना तुमच्या मेवण्याच्या. सावित्रीने आणलंय बाबा. पण दादा काय दाढी लाल झाली का हो? नाही नाही तसं नाही. ते शांत बसा तुम्ही. ते तुम्हाला कळत नाही. ते दाढी लाल नाही झालेली, शर्टाचा कलर वर आलाय. एकदम शांत बसायचा. तर तंगडा म्हणून हातात देईल मी एकेकाच्या. दादा खूप जोरात हाणलंय की. काय सांगू दादा तुम्हाला, असं परपोटात गेलं तुमचं मेवणं. त्या शर्टाचं मार पाय पुसला दादा. तुझा बाप काय मरायला टेकला का काय? जाता जाता मृत्यूपत्रात सगळं सांगून गेलाय. तुम्हाला कसं कळलं? अहो मी माझ्या बापाला याचीच भीती घातली. म्हणलं तुम्ही पुढच्या 2-3 दिवसात मेलात तर मग तुमच्या अर्धवट स्वप्नांचं काय करणार. म्हणजे ते जर त्यांनी मला सांगितले ना तर ते मेल्यानंतर मी तरी पूर्ण करू शकतो ना अर्धवट स्वप्न. म्हणजे कसं शांती लागायला हवी. तुमच्या पिंडाला कावळात शिवला नाही तर मग काय, माझ्या पाषाण हृदयी बापाचा पाझर फुटला आणि तो सगळं उठला. सगळं दुसरा काही ऑप्शन होता का त्यांच्याकडे? मग अशी मी म्हंटल ना, हिस्ट्री काढण्यात आपला हातखंड. राधे राधे, कुठलंच काम ठेवत नाही. आधे आधे. दाजी
सगळं एकदम शांत. काहीतरी बोलतोय ना तो. बोल. नाही या नक्षीची झेरॉक्स तिच्या गालावर काढली ना तर नाव भैयू सांगणार नाही बघा. नको सांगू. अरे तवा काढायची तवा काढ, पण आता जर हाणलाय ना तुला त्याचं काय. मी म्हण तुम्ही 6 महिने सासरी एवढा सरकारी पाहुणचार घेतला, पण सगळे युजलेस. तुम्ही काय कुविख्यात गुंडबिंड होत नसताय. तुम्ही बुरटेचे बुरटेच राहणार. अरे एका पोरीकडून मार खाल्लाय. काहीतरी बोलतायत ते. हा घ्या दाजी, तुम्ही पण आता आमची मजा घ्या. आय माय सॉरी. खरंच चुकलं माझं, तर बोलायला नव्हतं पाहिजे. पण आपल्याला काम आवडलंय तुझं. कडक एकदम फर्स्ट क्लास काम केलंय. खरं सांगतो तुला. फक्त एक चुकलं. लाल शिक्का. लाल शिक्का तेवढा चुकलाय बघ. मेवण असं नाराज होत्यात वे दावा. एवढ्या भरलेल्या दाढीतला माणूस नाराज चांगला दिसत नाही. तुमची नाराजी मी काढणार. ढोल ताशा पथकाची प्रॅक्टिस आहे, तिकडे पण बडवायचंच काम आहे. चला तिकडे जाऊ. तुम्ही वा पुढं दाजी, मी नंतर येतो. नक्की येणार. वय हा फक्त येताना बर्फ लावून ये. चला रे. थांब. कुठं चाललास काय रे? समद्यांच्या खोलीमध्ये जाऊन कपडे कलेक्ट करतो. माझ्या खोलीमध्ये यायला काय तांगड्या मोडत्यात वय तुझ्या? आजपासून माझ्या खोलीमध्ये बी यायचं नाही तर कामावरून काढून टाकील. शालीची बोली, लिमलेटची गोळी. वहिनी साहेब असं करू नका. अहो तुमच्या खोलीत मी येत नाही म्हणजे ते बलराम दादाला आवडत नाही म्हणून तुमच्या खोलीत येत नाही आम्ही. वे लय बोलू नकास. माझे हे समदे कपडे धुवायला टाक. काय झालं दादा? सांगतो. बहिणी हा शर्ट बलरामचा आहे. छे छे, ते कुठं घालतात असे कपडे? हा तर भैयूच आहे. काय झालं? काही नाही, वाऱ्याची दिशा बदलायची म्हणतो. म्हणजे उचलायचं. दादा उचलायचं म्हणजे? किडनॅप, अगवा, अपहरण. अहो पण बलराम दादासनी विचारायला नको? नाही, तर दाजींना मी कुविख्यात आहे याचा पुरावा दिल्यानंतरच तोंड दाखवणार. प्लॅन काय आहे? तुला सालीला आणि गोडाऊनला बंद करा. आणि काही नाही, रात्रभर बंद करूनच ठेवा. घाबरू द्या तिला. उद्या सकाळी येऊन मी मुस्काटीत हाणन तिच्या एक. एवढंच करायचं? अजून लई करता आलं असतं, पण आता सेक्शन गरम आहे. जस्ट जेल मधून सुटून आलोय. सांगितलं तेवढं करा,
उचला सालीला आणि गोडाऊनला बंद करा. पण सकाळी का? हा उंदरा मांजराचा खेळ आहे. आधी उंदराला सळो की पळो करायचं, मग त्याची शिकार करायची. आता पत्ता कळलाय म्हणून काय रोज रोज पत्र पाठवत बसणार आहेस का काय? हो मी काय तुम्हाला हॅरी पॉटर मधला घुबड वाटलो का हो? असले काम करणार नाही आम्ही, पत्र बित्र पाठवणार नाही. हा फक्त तुमच्याकडून माझ्यासाठी दरमहा मनी ऑर्डर आली तर बरं होईल, म्हणजे करा सोय त्याची. ए ते तुझ्या बापाच्या हिश्श्यातनं घे. हा त्यांच्याकडून तर काढूनच घेणार आहे मॅडम. कसं आहे, जाता जाता त्यांची कुंडली पण माझ्या हाताला सापडली आहे. पण तुम्ही तुमचा विचार करा. कसं आहे, ईद आणि एकादशी हे जर एकाच वारी आले तर असं डायरेक्ट मिक्स करायचं नसतं. म्हणजे दोन सण वेगवेगळे आहेत. ईदीची ईदी वेगळी, एकादशीची खिचडी वेगळी. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने घेता आला पाहिजे. आमचे पूजनीय पिताश्री कर्मानच जाणार आहेत, तसं गबाड आमच्या हाताला लागलंय. तुम्ही तुमचं बघा. हा म्हणजे आपल्याला काही घाई नाहीये, आपल्याला काही घाई नाहीये, आरामशीर द्या. पण कसं आहे, योग्य वेळ आल्यानंतर मीच तुमच्याकडे येईल. मग वर द्या मला. आपल्याला आयुष्यात ना असं वर 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 जायचंय. लय वर गेलो काय मी? नाही म्हणजे मुद्दा असा की पाणी डोक्याच्या वरून जाण्याच्या अगोदर काही ती सोय करा. राधे राधे. कुठलंच काम आता सगळ्यांनाच माहिती आहे. अर्जुन दादा, सावित्री मॅडम. काय? सावित्री मॅडम ना कोणीतरी किडनॅप केलं. मिस वशिला, तुमच्याच बाबतीत असे घोळ का होता तो?
मिस वशिलांची डायरी. मिस वशिला, यू आर जिनियस. म्हणजे तुम्हाला माहित होतं मी तुमचा बागकडे देणार. काळजी करू नका मिस वशिला, मी तुम्हाला शोधून काढेन. ए बुळक्यांनो, 6वीची लेवल महागात पडेल हं तुम्हाला. सोडा. बोल रे भयू दादा, उचलली. एकदम फर्स्ट क्लास काम केलं बघ. अरे बात को समजा कर. बोंबलू दे तिच्या मायला, तिच्या तिला रात्रभर. चालते दादा.